काय तू सारखं सारखं फोन बघत असतो? मला पण कधीतरी टाइम दे ना, मला काहीतरी बोलायचं तुझ्याशी. हा बाई बोल. मी काय म्हणते, आपण स्वतःचं घर घ्यायचं का? माझ्या ऑफिसमधली ती स्वरा नाही का, तिने पण स्वतःचं घर घेतलंय. तिने कालच सोशल मीडिया फोटोज पण पोस्ट केलेत. हो पण ते भाड्याच्या घरात राहायचे म्हणून घेतलं त्यांनी नवीन घर. आपलं तर आहे ना आपलं स्वतःचं घर. अरे पण किती दिवस ट्रॅव्हलिंग करायचं? घेऊया ना आपण घर आणि येऊ आपण सणासुदीला या घरी. हो पण बाबांना काय सांगायचं, ते काय बोलतील? ते पण येतील ना आपल्या त्या घरी, तेवढाच त्यांनाही विरंगुळा. हो बाई ते पण खरं आहे, पण तुला तर माहिती आहे बाबा असे कुठे येत नाहीत. आणि पैसे कुठून आणणार आपण एवढे? तुला तर माहिती आहे माझा पगार, ह्या पगारावर आपल्याला लोन पण नाही मिळणार. लोन कशाला काढायला पाहिजे? बाबांना सांग, ते एवढं तर करतीलच ना तुझ्यासाठी. ठीक आहे तू म्हणते तर उद्या बोलून बघतो मी त्यांना. अहो, मी काय म्हणते, आपल्याला राजूच्या शाळेची फी भरायची ह्या 20 तारखेला. 20 तारखेला? अगं गेल्या महिन्यात तर आपण फी भरली होती राजूची. अहो, ती शाळेची फी होती, आता ट्युशनची फी भरायची आहे. मला तर समजतच नाही कसं करायचं. हे बघ, गाडीच्या हप्त्याची तारीख जवळ आलेली आहे. तिचा तर हप्ता कट होणार आहे आणि अजून माझा पगार पण नाही झाला. मग कसं करायचं? या महिन्यात शक्यच नाही राजूची फी भरणं. मी काय म्हणते, अण्णांनी आपली हायवे जवळची जमीन सगळी विकली आणि सगळे पैसे त्या अर्जुनच्या लग्नात खर्च केले. आपण जर आपली मळ्यातली जमीन विकली आणि लोन भरलं तर? जमीन विकून लोन? पण ह्या गोष्टीला अण्णा तयार होतील का? त्यात काय एवढं, आपण आपला वारस हक्क तर मागत आहोत ना. आणि जर आपल्याला मोठं व्हायचं असेल, आपण आपला वारस हक्क घ्यायलाच हवा. ठीक आहे, मी उद्या अण्णाशी बोलून पाहतो. आजोबा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू? हो विचार ना बा. वारसा हक्क म्हणजे काय हो? एवढ्या लहान वयात तुला हे सगळं कोण सांगतं रे? ते रात्री आई बाबा बोलत होते, आपल्याला मोठं व्हायचं असेल तर वारसा हक्क पाहिजे. अच्छा, तुझ्या आई बाबांना वारसा हक्क हवाय तर? मला कळलंच नाही वारसा हक्क म्हणजे काय हो. तू आता शाळेला जा बघू. शाळेतून परत आला ना मी तुला सांगेल वारसा हक्क म्हणजे काय. चल जा. बाय. बाय. महेश, अर्जुन, जरा इकडे या पाहू. हो अण्णा, आलो. या बसा. काय झालं अण्णा? कशाला बोलवलं आम्हाला? तुम्हाला काय बोलायचंय का माझ्याशी? नाही अण्णा. काल तुमची जी चर्चा झाली ती माझ्या कानावर आलेली आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत बोला. बाबा, आम्ही फक्त तुम्हाला सांगणारच होतो. वारसा हक्क पाहिजे ना तुम्हाला? अण्णा आम्ही फक्त आमचं फ्युचर सिक्युअर करायचं म्हणत होतो. अण्णा, घर जमीन शेवटी आमचीच आहे ना ते. आता असं बोलायची वेळ आली का आमच्यावरती? काही कमी पडतं का तुम्हाला पोरांना या घरामध्ये? ठीक आहे, आजच क्लिअर करू सगळं. कोणाला काय काय हवंय ते सांगून टाका. अण्णा, आम्हाला फक्त गाडीच्या लोन साठी पैसे हवेत आणि राजूच्या शाळेसाठी फी भरायसाठी 2 लाख रुपये हवेत फक्त. एवढा पैसा आणायचा कुठून? महेश आणि अर्जुन जे काही कमवतो ते तुमच्याचकडे असतं आणि फक्त यांच्या पेन्शनवरतीच घर चालतं. आणि या वयात आईबापांकडून पैसे हवेत तुम्हाला? एवढं लहानाचं मोठं केलं, चांगलं शिकवलं, ते हे दिवस पाहण्यासाठी काय रे पोरांनो? आणि अर्जुन, तुझं काय म्हणणं आहे बाबा? अण्णा ते असं म्हणजे मी सांगते, कसं आहे ना त्या आम्ही आहोत आताच्या पिढीतील मुली. आम्हाला थोडा विरंगुळा लागतो. या गावात काय आहे, रोजची सकाळ सारखीच, त्यामुळे तोचपणा येतो. आणि आम्हाला पण आमच्या भविष्याचा विचार करायचा आहे. यांच्या बरोबरचे सगळे मित्र शहरात राहायला गेलेत. आम्ही पण आमच्या भविष्याचा विचार करतो. आम्हाला पण घर द्यायला पैसे द्या बस. एवढंच? मग आम्ही काय करायचं? कोणाच्या तोंडाकडे बघायचं? तुम्ही तर घरच वेगळं करायचं म्हणताय. ठीक आहे, हे आहेत जमिनीची कागदपत्र, तुमच्या दोघांच्या नावाने वेगळे करून ठेवले आहेत. त्याच्यावर सह्या करा आणि घेऊन टाका.
अण्णा सगळे एकत्र? काय नाही रे, असंच. आणि तुझ्या आंब्याचं काय झालं? आंब्यांचं सगळे आंबे विकली, तेही मार्केट भावापेक्षा जास्त. अजून महिन्याभर चालू राहिलं आणि पावसाने जर कृपा केली तर पुढच्या खेरीत मार्केट सुरू राहिलं. आणि तुमचं सपान आहे ना, ते गावात शेतकऱ्यांचा मॉल उभारायचा, ते बी लवकरच पूर्ण होत आहे बघा आता. छान. राजू, इकडे पाहू. ये बैस. तू सकाळपासून विचारत होतास ना, आजोबा वारसा हक्क म्हणजे काय? त्याचं हे उत्तम उदाहरण आहे बघ. तू पाहून घे. माझी मुलं म्हणजे तुझे बाबा, काका आपल्या वडिलोपार्जित संपत्तीवर, जमिनीवर वारसा हक्क सांगत आहेत, वारसा मागत आहेत. आणि तो शिरपामाळ्याचा मुलगा विकास लहानपणापासून आपल्या शेतामध्ये राबतोय, कष्ट करतोय. आपल्या जमिनीचं, आपल्या गावाचं नाव मोठं करू पाहत. हा खरा विचारांचा वारसा आहे वा. तुला समजलं वारसा म्हणजे काय? अण्णा आमचं चुकलं. आम्ही आर्टिफिशियल जगाच्या मोहात अडकत आपला वारसा संपत्तीवर हक्क गाजवत होतो. हो अण्णा, आम्ही फक्त वारसा मागत होतो, पण जपायचा कसा हे विसरूनच गेलो होतो. राजू, तू आपल्या विचारांचा वारसा घेऊन पुढे जाशील ना? हो आजोबा, मी पण माझा वारसा हक्क पुढे घेऊन जाणार.